मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये एल-एल-बी करण्यासाठी इच्छुक असाल, एल-एल-बी सी-ई-टी तुम्हाला द्यायची असेल, पण तुमच्याकडे डिप्लोमा असेल किंवा तुमची डिग्री ही वाय-सी-एम-ओ-यू म्हणजेच ओपन युनिव्हर्सिटीची असेल किंवा तुमचं जर वय जास्त असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सी-ई-टी 2026 साठी असणारी जी पात्रता आहे, ती डिस्कस करणार आहोत. सोबतच तुमच्याकडे जर डिप्लोमा असेल, तर तुम्हाला ही सी-ई-टी देताना काही अडचण येऊ शकते का, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सी-ई-टी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे, ती 13 ऑक्टोबर पासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. इन केस तुम्हाला जर लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर तेच लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाते. डेली लाईव्ह क्लास हे इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या क्लासेसमध्ये तुम्हाला शिकवलं जातं आणि एक्झामसाठी तुम्हाला रेडी केलं जातं. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि आपलं जे चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर सुरुवातीला आपण या सीईटीची असणारी इलिजिबिलिटी पाहूयात. तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या सीईटी साठी इलिजिबल आहात. त्याच्यामध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून येत असाल किंवा SEBC, EWS किंवा OMS कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम 45% ॲग्रिगेट पर्सेंट इथे या सीईटी साठी लागतात. SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या डिग्रीमध्ये ॲग्रिगेट 40% लागतात. VJNT, SBC आणि OBC विद्यार्थ्यांना त्यांच्या डिग्रीमध्ये कमीत कमी 42% ॲग्रिगेट पर्सेंटेज असणं आवश्यक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इन केस तुमची डिग्री वाय-सी-एम-ओ-यू ची असेल, ओपन युनिव्हर्सिटीची असेल, तरी सुद्धा तुम्ही या सीईटीला अप्लाय करू शकता. तुम्ही इथे इलिजिबल आहात. रेग्युलर डिग्री चालते, डिस्टन्स चालते आणि करस्पॉन्डन्स सुद्धा इथे चालते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे, 12वीचं सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. कमीत कमी 3 इयर ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. टेक्निकल बॅकग्राऊंडवाल्यांना 4 इयरचं ग्रॅज्युएशन असतं. तुमच्याकडे जर PG असेल, म्हणजे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल, तरीही तुम्ही या परीक्षेसाठी इलिजिबल आहात. पण तुमच्याकडे जर डिप्लोमा असेल डिग्रीच्या ऐवजी, जरी तो डिप्लोमा 3 वर्षाचा असला तरीही तुम्ही इथे इलिजिबल नसणार आहात. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे डिप्लोमा आहे तर तुम्हाला 5 इयर सीईटी द्यावी लागेल. 3 इयर सीईटी तुम्हाला देता येणार नाही, हे आत्ताच लक्षात असू द्या. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्याही फॅकल्टीमध्ये झालं असेल तरी काही अडचण नाही, तुम्ही ही सीईटी देऊ शकता. जर तुमची डिग्री ही अशा युनिव्हर्सिटीमधून झाली असेल जिथे UGCच्या नॉर्म फॉलो होत नाही, UGCने तुमची युनिव्हर्सिटी रेकग्नाइज केलेली नसेल, तर तुम्ही या सीईटीला अप्लाय करू नाही शकत. पहिले कन्फर्म करून घ्या तुमची जी युनिव्हर्सिटी आहे ती UGC नॉर्म फॉलो करते का आणि लीगल एज्युकेशन रूल फॉलो करते का. त्याच केसमध्ये तुम्ही ही सीईटी देऊ शकता. जर तुम्ही फायनल इयरला असाल तर तुम्ही ही सीईटी देऊ शकता. तुम्ही डिग्रीच्या फायनल इयरला असू द्यात किंवा तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असू द्यात, दोन्ही केसमध्ये तुम्ही या सीईटी साठी इलिजिबल आहात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे ॲग्रिगेट पर्सेंटेज आहेत ते कसे कॅल्क्युलेट करायचे. कारण जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून येत असाल आणि तुमचे ॲग्रिगेट 45% होत नसतील, अगदी 44.99 जरी होत असतील, तरीही तुम्हाला इथे रिजेक्ट केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे ॲग्रिगेट पर्सेंटेज तुमचे आजच तपासून पहा. जर तुमचा पॅटर्न इयरली असेल तर साधारणतः वाय-सी-एम-ओ-यू साठी पॅटर्न जो आहे तो इयरली आहे. तर तिथे तुम्हाला 3 वर्षांचे मिळालेले मार्क्स कितीपैकी तुम्हाला ते मार्क्स मिळाले आहेत ते टोटल करायचेत आणि तुम्हाला त्याचे ॲग्रिगेट पर्सेंटेज काढायचे. जर तुमचा सेमिस्टर पॅटर्न असेल, तुमचे 6 सेमिस्टर असू द्यात, 8 सेमिस्टर असू द्यात, सगळ्या सेमिस्टरचे मिळालेले मार्क्स ॲड करा आणि कितीपैकी ते सेमिस्टर होते ते मार्क्स सुद्धा ॲड करा आणि तिथे पर्सेंटेज काढा. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, 45% पेक्षा जास्त पर्सेंटेज तुमचे येत असतील, तर तुम्ही तिथे इलिजिबल आहात. OBC वाल्यांना मिनिमम 42% पर्सेंटेज तिथे लागतील आणि SC/ST कॅटेगरीजला 40% तिथे मिनिमम मार्क्स असावे लागतील. म्हणजे थोडक्यात युनिव्हर्सिटी जी फायनल इयरच्या डिग्रीवरती तुमचे पर्सेंटेज देते ते पर्सेंटेज इथे लागू पडत नाही. इथे तुम्हाला ॲग्रिगेट 3ही वर्षांचे एकत्रित पर्सेंटेज काढावे लागतात आणि जर ते पर्सेंटेज दिलेल्या नियमात असतील
तर तुम्हाला ही सीईटी देता येते. अगदी 44.99% तुम्हाला असू द्यात आणि तुम्ही ओपन कॅटेगरीचे असू द्यात, तुम्ही ते राऊंड ऑफ करू शकत नाही. तुम्हाला एक्झॅक्ट कमीत कमी 45% तिथे लागतात. जर अशी केस असेल, तुम्ही ओपनमधून येत असाल आणि तुमचे मार्क्स जे आहेत, ॲग्रिगेट म्हणतोय मी, 45% पेक्षा कमी असतील, पण तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असेल, त्याच्यामध्ये 45% पेक्षा जास्त मार्क्स असतील, तर तुम्ही तिथे इलिजिबल असणार आहात. त्यामुळे आजच चेक करून घ्या तुम्ही या एलिजिबिलिटीमध्ये बसता का. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचे पर्सेंटेज हे क्रेडिट पॅटर्नमध्ये येतात, CGPA, CGPI पॅटर्नमध्ये येतात, त्यांनाही पर्सेंटेजच कॅल्क्युलेट करावे लागतील आणि ॲग्रिगेट पर्सेंटेज इथे लागतील. त्यासाठी तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीचा जो फॉर्म्युला आहे मार्क्स कन्व्हर्जनचा, तुमच्या कॉलेजकडे ते मार्क्स असतात, कॉलेजकडनं सुद्धा तुम्ही तुमचे मार्क्स घेऊ शकतात आणि ते ॲग्रिगेट चेक करू शकतात, जेणेकरून तुम्हाला आत्ताच ठरवता येईल तुम्ही एलिजिबल आहात की नाहीत. आता राहिला शेवटचा प्रश्न, तो म्हणजे वयाचा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं वय जास्त असेल तर तुम्ही सुद्धा या परीक्षेला एलिजिबल आहात. सीईटीचे नियम असतील किंवा बार काउन्सिलचे नियम असतील, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की इथे अप्पर एज लिमिट नाहीये. म्हणजे तुमचं वय काहीही असलं तरीही तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आणि इन केस जर तुम्ही ठरवलं असेल पुढच्या वर्षी तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे आणि चांगल्या मार्क्सने पास होऊन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे, तर ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच तुमच्यासाठीच आहे. या बॅचमध्ये डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेच्या अगोदर कव्हर केला जाईल. जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हा सिलेबस कव्हर करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच तुमची अगदी एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ॲडमिशन पर्यंत चालणार आहे. तुमच्या ॲडमिशन पर्यंत तुम्हाला इथे गाईड केलं जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.